ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. महाशिवरात्री महोत्सव श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान आयोजित महाशिवरात्रीला संपन्न झाला आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला यूट्यूबद्वारे जी मंडळी जोडली गेली आहे त्या मंडळीकडून दक्षिणा पाठवली होती. या कार्यक्रमासाठी बऱ्याचशा मंडळीने दक्षिणा पाठवली होती महाशिवरात्री करता. त्यातील प्रमुख आहेत यशोदा साळगावकर, छाया बालाजी कदम यांच्याकडून, सुशीलाबाई उत्तमराव देशमुख, शरद उत्तमराव देशमुख यांच्या नावे अभिषेक, तुकाराम खोडे आणि प्रवीण शिंदे यांनीही अभिषेकाकरता देणगी दिलेली आहे. प्रवीण शिंदे यांचा महाशिवरात्री दिवशीच वाढदिवस असल्याने त्यांनी अभिषेक करण्यास आपल्याला सुचवले होते. त्यांच्या सूचनेनुसार आपण अभिषेक केलेला आहे. सोनाली सुहास चाकणकर यांच्याकडूनही महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वरास अभिषेक करण्यात आलेला आहे. शिला अविनाश पाटील आणि समस्त पाटील परिवार पुणे यांच्याकडूनही महाशिवरात्री निमित्त अभिषेक आणि फराळाकरता त्यांनी दक्षिणा आपल्या देवस्थानाला पाठवलेली आहे. सुरेखा अशोक यांच्याकडून महेश आणि निखिल यांच्या नावे अभिषेक करण्यासाठी दक्षिणा पाठवली आहे. महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर अभिषेक करा म्हणून. प्रमोद गायकवाड यांनीही अभिषेक करण्यासाठी महाशिवरात्रीला त्यांनी दक्षिणा पाठवली आहे. सुरेखा नारायण कोळंगे यांनीही अभिषेक आणि फराळ या म्हणजे दक्षिणा पाठवली आहे. रंगराव सहदेव टेपुगुडे यांनी महाशिवरात्री महोत्सव याकरता दक्षिणा पाठवलेली आहे. लक्ष्मी राम जाधव यांनी अभिषेक आणि फराळ याकरता दक्षिणा पाठवलेली आहे. शांता केंग आणि समस्त केंग परिवार यांनीही महाशिवरात्री निमित्त आपल्याकडे महापूजा करण्यासाठी दक्षिणा पाठवली. पंचाळा गिरी यांचाही अभिषेक महाशिवरात्री निमित्त करण्यात आला. दत्तात्रय कडतू यांनी महाशिवरात्री महोत्सवाकरिता दक्षिणा आपल्याकडे पाठवली आहे. सुरेखा राजाराम माने यांच्याकडूनही अभिषेकाकरता दक्षिणा पाठवली आहे. महाशिवरात्रीचा अभिषेक त्या दिवशी करायचा म्हणून वैभव माने यांच्या नावे. प्राजक्ता विनोद काकडे, आर्यन काकडे, शौर्या काकडे यांनीही महाशिवरात्रीला अभिषेकाकरता दक्षिणा पाठवलेली आहे. त्यांचा अभिषेक करण्यात आलेला आहे. सुनील साळवी यांनीही अभिषेकाकरता दक्षिणा पाठवलेली आहे. नंदन भालचंद्र साळवी यांनी महाशिवरात्री निमित्त ओंकारेश्वरास अभिषेक करण्यासाठी दक्षिणा पाठवली आहे. तुषार कडतू यांचा रुद्राभिषेक महाशिवरात्री निमित्त करण्यात आला. प्राची उत्तमराव दसवडकर, सतीश यांच्या नावे अभिषेक करण्यात आला. सीमा सदामते यांच्याकडूनही अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. प्रियंका प्रभाकर भिंगार देवे यांनीही अभिषेकाकरता दक्षिणा पाठवलेली आहे. रामचंद्र पवार यांच्याकडूनही अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. प्रियंका कल्पना शाह यांनी अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. रुपाली ढगे यांनी महाशिवरात्री निमित्त अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. सुरेखा राम बनसोडे यांनीही महाशिवरात्री निमित्त अभिषेकाकरता देणगी पाठवली आहे. कीर्ती बेडेकर यांनीही महाशिवरात्री निमित्त अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. साधना पोद्दार यांनीही महाशिवरात्री निमित्त अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. तर अनिता गायकवाड यांनीही महाशिवरात्री निमित्त या महोत्सवाकरता देणगी पाठवलेली आहे. शिवाजी पाटील यांनी या महाशिवरात्री महोत्सवाकरता देणगी पाठवलेली आहे. रवी काळे यांनी महाशिवरात्री निमित्त अभिषेक फराळाकरता ही देणगी पाठवलेली आहे.
प्रमोद गायकवाड यांनी या महोत्सवाकरता अभिषेक आणि फराळ याकरता पण देणगी पाठवलेला आहे. सुनील बागळ यांनी महाशिवरात्रीला अभिषेक करण्यासाठी देणगी दिलेली आहे. प्रकाश जाधव नाशिकहून त्यांनी महाशिवरात्रीनिमित्त दक्षिणा पाठवली आहे. सविता सचिन गाडीलकर यांनी पण महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वरास अभिषेक आणि महाप्रसाद करण्याकरता देणगी पाठवलेली आहे. सर्व ही दक्षिणा देणारे देणगी देणारे देवस्थानाकडून खूप खूप आभार. तुमच्या सहकार्यावरच हा महोत्सव दणदणीत आणि भव्य दिव्य असा पार पडला महाशिवरात्री दिवशी. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. तर आपण आता ही मिरवणूक सर्व गोष्टी आता पाहतो, जसं कसा कार्यक्रम पार पडला आहे हे पाहतच आहोत. ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. महाशिवरात्री महोत्सव श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान आयोजित महाशिवरात्रीला संपन्न झाला आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला यूट्यूबद्वारे जी मंडळी जोडली गेली आहे त्या मंडळीकडून दक्षिणा पाठवली होती. या कार्यक्रमासाठी बऱ्याचशा मंडळीने दक्षिणा पाठवली होती महाशिवरात्री करता. त्यातील प्रमुख आहेत यशोदा साळगावकर, छाया बालाजी कदम यांच्याकडून सुशीलाबाई उत्तमराव देशमुख, शरद उत्तमराव देशमुख यांच्या नावे अभिषेक, तुकाराम खोडे आणि प्रवीण शिंदे यांनीही अभिषेकाकरता देणगी दिलेली आहे. प्रवीण शिंदे यांचा महाशिवरात्री दिवशीच वाढदिवस असल्याने त्यांनी अभिषेक करण्यास आपल्याला सुचवले. त्यांच्या सूचनेनुसार आपण अभिषेक केलेला आहे. सोनाली सुहास चाकणकर यांच्याकडूनही महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वरास अभिषेक करण्यात आलेला आहे. शिला अविनाश पाटील आणि समस्त पाटील परिवार पुणे यांच्याकडूनही महाशिवरात्री निमित्त अभिषेक आणि फराळाकरता त्यांनी दक्षिणा आपल्या देवस्थानाला पाठवलेली आहे. सुरेखा अशोक यांच्याकडून महेश आणि निखिल यांच्या नावे अभिषेक करण्यासाठी दक्षिणा पाठवली आहे. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर अभिषेक करा म्हणून. प्रमोद गायकवाड यांनीही अभिषेक करण्यासाठी महाशिवरात्रीला त्यांनी दक्षिणा पाठवली आहे. सुरेखा नारायण कोळंगे यांनीही अभिषेक आणि फराळ या म्हणजे दक्षिणा पाठवली आहे. रंगराव सहदेव टेपुगुडे यांनी महाशिवरात्री महोत्सव याकरता दक्षिणा पाठवलेली आहे. लक्ष्मी राम जाधव यांनी अभिषेक आणि फराळ याकरता दक्षिणा पाठवलेली आहे. शांता केंग आणि समस्त केंग परिवार यांनी महाशिवरात्री निमित्त आपल्याकडे महापूजा करण्यासाठी दक्षिणा पाठवली. पंचाळा गिरी यांचाही अभिषेक महाशिवरात्री निमित्त करण्यात आला. दत्तात्रय कडतू यांनी महाशिवरात्री महोत्सवाकरिता दक्षिणा आपल्याकडे पाठवली आहे. सुरेखा राजाराम माने यांच्याकडूनही अभिषेकाकरता दक्षिणा पाठवली आहे. महाशिवरात्रीच्या अभिषेक त्या दिवशी करायच्या म्हणून वैभव माने यांच्या नावे. प्राजक्ता विनोद काकडे, आर्यन काकडे, श्वर्या काकडे यांनीही महाशिवरात्रीला अभिषेकाकरता दक्षिणा पाठवलेली आहे. त्यांचा अभिषेक करण्यात आलेला आहे. सुनील साळवी यांनीही अभिषेकाकरता दक्षिणा पाठवलेली आहे. नंदन भालचंद्र साळवी यांनी महाशिवरात्री निमित्त ओंकारेश्वरास अभिषेक करण्यासाठी दक्षिणा पाठवली आहे. तुषार करतू यांचा रुद्राभिषेक महाशिवरात्री निमित्त करण्यात आला. प्राची उत्तमराव दसवडकर,
सतीश यांच्या नावे अभिषेक करण्यात आला. सीमा सदामते यांच्याकडूनही अभिषेककरता देणगी पाठवलेली आहे. प्रियंका प्रभाकर भिंगार देवे यांनीही अभिषेककरता दक्षिणा पाठवलेली आहे. रामचंद्र पवार यांच्याकडूनही अभिषेककरता देणगी पाठवलेली आहे. कल्पना शाह यांनी अभिषेककरता देणगी पाठवलेली आहे. रुपाली ढगे यांनी महाशिवरात्री निमित्त अभिषेककरता देणगी पाठवलेली आहे. सुरेखा राम बनसोडे यांनीही महाशिवरात्री निमित्त अभिषेककरता देणगी पाठवली आहे. कीर्ती बेडेकर यांनीही महाशिवरात्री निमित्त अभिषेककरता देणगी पाठवलेली आहे. साधना पोद्दार यांनीही महाशिवरात्री निमित्त अभिषेककरता देणगी पाठवलेली आहे. तर अनिता गायकवाड यांनीही महाशिवरात्री निमित्त या महोत्सवाकरता देणगी पाठवलेली आहे. शिवाजी पाटील यांनी या महाशिवरात्री महोत्सवाकरता देणगी पाठवलेली आहे. रवी काळे यांनी महाशिवरात्री निमित्त अभिषेक फराळाकरता ही देणगी पाठवलेली आहे. प्रमोद गायकवाड यांनी या महोत्सवाकरता अभिषेक आणि फराळ याकरता पण देणगी पाठवलेली आहे. सुनील बागल यांनी महाशिवरात्रीला अभिषेक करण्यासाठी देणगी दिलेली आहे. प्रकाश जाधव नाशिकहून त्यांनी महाशिवरात्री निमित्त दक्षिणा पाठवली आहे. सविता सचिन गाडीलकर यांनी पण महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वरास अभिषेक आणि महाप्रसाद करण्याकरता देणगी पाठवलेली आहे. सर्व ही दक्षिणा देणारे देणगी देणारे देवस्थानाकडून खूप खूप आभार. तुमच्या सहकार्यावरच हा महोत्सव दणदणीत आणि भव्य दिव्य असा पार पडला महाशिवरात्री दिवशी. त्याच्यावर खूप खूप धन्यवाद. तर आपण आता ही मिरवणूक सर्व गोष्टी आता पाहतो, जसं कसा कार्यक्रम पार पडला आहे हे पाहतच आहोत. ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. महाशिवरात्री महोत्सव श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान आयोजित महाशिवरात्रीला संपन्न झाला आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला यूट्यूबद्वारे जी मंडळी जोडली गेली आहे त्या मंडळीकडून दक्षिणा पाठवली होती. या कार्यक्रमासाठी बऱ्याचशा मंडळीने दक्षिणा पाठवली होती महाशिवरात्री करता. त्यातील प्रमुख आहेत यशोदा साळगावकर, छाया बालाजी कदम यांच्याकडून, सुशीलाबाई उत्तमराव देशमुख, शरद उत्तमराव देशमुख यांच्या नावे अभिषेक, तुकाराम खोडे आणि प्रवीण शिंदे यांनीही अभिषेक करता देणगी दिलेली आहे. प्रवीण शिंदे यांचा महाशिवरात्री दिवशीच वाढदिवस असल्याने त्यांनी अभिषेक करण्यास आपल्याला सुचवले होते. त्यांच्या सूचनेनुसार आपण अभिषेक केलेला आहे. सोनाली सुहास चाकणकर यांच्याकडूनही महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वरास अभिषेक करण्यात आलेला आहे. शिला अविनाश पाटील आणि समस्त पाटील परिवार पुणे यांच्याकडूनही महाशिवरात्री निमित्त अभिषेक आणि फराळाकरता त्यांनी दक्षिणा आपल्या देवस्थानाला पाठवलेली आहे. सुरेखा अशोक यांच्याकडून महेश आणि निखिल यांच्या नावे अभिषेक करण्यासाठी दक्षिणा पाठवली आहे. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर अभिषेक करा म्हणून. प्रमोद गायकवाड यांनीही अभिषेक करण्यासाठी महाशिवरात्रीला त्यांनी दक्षिणा पाठवली आहे. सुरेखा नारायण कोळंगे यांनीही अभिषेक आणि फराळ या जी दक्षिणा पाठवली आहे. रंगराव सहदेव टेपुगुडे यांनी महाशिवरात्री महोत्सव याकरता दक्षिणा पाठवलेली आहे. लक्ष्मी राम जाधव यांनी अभिषेक आणि फराळ याकरता दक्षिणा पाठवलेली आहे. शांता केंग
आणि समस्त केंग परिवार यांनीही महाशिवरात्री निमित्त आपल्याकडे महापूजा करण्यासाठी दक्षिणा पाठवली. पंचाळगिरी यांचाही अभिषेक महाशिवरात्री निमित्त करण्यात आला. दत्तात्रय कडतू यांनी महाशिवरात्री महोत्सवाकरिता दक्षिणा आपल्याकडे पाठवली आहे. सुरेखा राजाराम माने यांच्याकडूनही अभिषेकाकरता दक्षिणा पाठवली आहे. महाशिवरात्रीचा अभिषेक त्या दिवशी करायचा म्हणून वैभव माने यांच्या नावे. प्राजक्ता विनोद काकडे, आर्यन काकडे, श्वर्या काकडे यांनीही महाशिवरात्रीला अभिषेकाकरता दक्षिणा पाठवलेली आहे. त्यांचा अभिषेक करण्यात आलेला आहे. सुनील साळवी यांनीही अभिषेकाकरता दक्षिणा पाठवलेली आहे. नंदन भालचंद्र साळवी यांनी महाशिवरात्री निमित्त ओंकारेश्वरास अभिषेक करण्यासाठी दक्षिणा पाठवली आहे. तुषार कडतू यांचा रुद्राभिषेक महाशिवरात्री निमित्त करण्यात आला. प्राची उत्तमराव दसवडकर, सतीश यांच्या नावे अभिषेक करण्यात आला. सीमा सदामते यांच्याकडूनही अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. प्रियंका प्रभाकर भिंगार देवे यांनीही अभिषेकाकरता दक्षिणा पाठवलेली आहे. रामचंद्र पवार यांच्याकडूनही अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. कल्पना शाह यांनी अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. रुपाली ढगे यांनी महाशिवरात्री निमित्त अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. सुरेखा राम बनसोडे यांनीही महाशिवरात्री निमित्त अभिषेकाकरता देणगी पाठवली आहे. कीर्ती बेडेकर यांनीही महाशिवरात्री निमित्त अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. साधना पोद्दार यांनीही महाशिवरात्री निमित्त अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. तर अनिता गायकवाड यांनीही महाशिवरात्री निमित्त या महोत्सवाकरता देणगी पाठवलेली आहे. शिवाजी पाटील यांनी या महाशिवरात्री महोत्सवाकरता देणगी पाठवलेली आहे. रवी काळे यांनीही महाशिवरात्री निमित्त अभिषेक फराळाकरता ही देणगी पाठवलेली आहेत. प्रमोद गायकवाड यांनीही या महोत्सवाकरता अभिषेक आणि फराळ याकरता पण देणगी पाठवलेली आहे. सुनील बागळ यांनी महाशिवरात्रीला अभिषेक करण्यासाठी देणगी दिलेली आहे. प्रकाश जाधव नाशिकहून त्यांनी महाशिवरात्री निमित्त दक्षिणा पाठवली आहे. सविता सचिन गाडीलकर यांनी पण महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वरास अभिषेक आणि महाप्रसाद करण्याकरता देणगी पाठवलेली. सर्व जी दक्षिणा देणारे, देणगी देणारे देवस्थानाकडून खूप खूप आभार. तुमच्या सहकार्यावरच हा महोत्सव दणदणीत आणि भव्य दिव्य असा पार पडला महाशिवरात्री दिवशी. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. तर आपण आता ही मिरवणूक सर्व गोष्टी आता पाहतो, जसं कसा कार्यक्रम पार पडला हे पाहतच आहोत. ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. महाशिवरात्री महोत्सव श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान आयोजित महाशिवरात्रीला संपन्न झाला आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला यूट्यूबद्वारे जी मंडळी जोडली गेली आहे त्या मंडळीकडून दक्षिणा पाठवली होती. या कार्यक्रमासाठी बऱ्याचशा मंडळीने दक्षिणा पाठवली होती महाशिवरात्री करता. त्यातील प्रमुख आहेत यशोदा साळगावकर, छाया बालाजी कदम यांच्याकडून, सुशीलाबाई उत्तमराव देशमुख, शरद उत्तमराव देशमुख यांच्या नावे अभिषेक, तुकाराम खोडे आणि प्रवीण शिंदे यांनीही अभिषेकाकरता देणगी दिलेली आहे. प्रवीण शिंदे यांचा महाशिवरात्री दिवशीच वाढदिवस असल्याने त्यांनी अभिषेक करण्यास आपल्याला सुचवले होते. त्यांच्या सूचनेनुसार आपण अभिषेक केलेला आहे. सोनाली सुहास चाकणकर यांच्याकडूनही महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वरास अभिषेक करण्यात आलेला आहे.
सुशीला अविनाश पाटील आणि समस्त पाटील परिवार पुणे यांच्याकडूनही महाशिवरात्री निमित्त अभिषेक आणि फराळाकरता त्यांनी दक्षिणा आपल्या देवस्थानाला पाठवलेली आहे. सुरेखा अशोक यांच्याकडून महेश आणि निखिल यांच्या नावे अभिषेक करण्यासाठी दक्षिणा पाठवली आहे. महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर अभिषेक करा म्हणून. प्रमोद गायकवाड यांनीही अभिषेक करण्यासाठी महाशिवरात्रीला त्यांनी दक्षिणा पाठवली आहे. सुरेखा नारायण कोळंगे यांनीही अभिषेक आणि फराळ या म्हणजे दक्षिणा पाठवली आहे. रंगराव सहदेव टेपुगुडे यांनी महाशिवरात्री महोत्सव याकरता दक्षिणा पाठवलेली आहे. लक्ष्मी राम जाधव यांनी अभिषेक आणि फराळ याकरता दक्षिणा पाठवलेली आहे. शांता केंग आणि समस्त केंग परिवार यांनीही महाशिवरात्री निमित्त आपल्याकडे महापूजा करण्यासाठी दक्षिणा पाठवली. पंचाळा गिरी यांचाही अभिषेक महाशिवरात्री निमित्त करण्यात आला. दत्तात्रय कडतू यांनी महाशिवरात्री महोत्सवाकरिता दक्षिणा आपल्याकडे पाठवली आहे. सुरेखा राजाराम माने यांच्याकडूनही अभिषेकाकरता दक्षिणा पाठवली आहे. महाशिवरात्रीचा अभिषेक त्या दिवशी करायचा म्हणून वैभव माने यांच्या नावे. प्राजक्ता विनोद काकडे, आर्यन काकडे, शौर्या काकडे यांनीही महाशिवरात्रीला अभिषेकाकरता दक्षिणा पाठवलेली आहे. त्यांचा अभिषेक करण्यात आलेला आहे. सुनील साळवी यांनीही अभिषेकाकरता दक्षिणा पाठवलेली आहे. नंदन भालचंद्र साळवी यांनी महाशिवरात्री निमित्त ओंकारेश्वरास अभिषेक करण्यासाठी दक्षिणा पाठवली आहे. तुषार कडतू यांचा रुद्राभिषेक महाशिवरात्री निमित्त करण्यात आला. प्राची उत्तमराव दसवडकर, सतीश यांच्या नावे अभिषेक करण्यात आला. सीमा सदामते यांच्याकडूनही अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. प्रियंका प्रभाकर भिंगार देवे यांनीही अभिषेकाकरता दक्षिणा पाठवलेली आहे. रामचंद्र पवार यांच्याकडूनही अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. प्रियंका कल्पना शाह यांनी अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. रुपाली ढगे यांनी महाशिवरात्री निमित्त अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. सुरेखा राम बनसोडे यांनीही महाशिवरात्री निमित्त अभिषेकाकरता देणगी पाठवली आहे. कीर्ती बेडेकर यांनीही महाशिवरात्री निमित्त अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. साधना पोद्दार यांनीही महाशिवरात्री निमित्त अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. तर अनिता गायकवाड यांनीही महाशिवरात्री निमित्त या महोत्सवाकरता देणगी पाठवलेली आहे. शिवाजी पाटील यांनी या महाशिवरात्री महोत्सवाकरता देणगी पाठवलेली आहे. रवी काळे यांनीही महाशिवरात्री निमित्त अभिषेक फराळाकरता ही देणगी पाठवलेली आहेत. प्रमोद गायकवाड यांनीही या महोत्सवाकरता अभिषेक आणि फराळ याकरता पण देणगी पाठवलेली आहे. सुनील बागळ यांनी महाशिवरात्रीला अभिषेक करण्यासाठी देणगी दिलेली आहे. प्रकाश जाधव नाशिकहून त्यांनी महाशिवरात्री निमित्त दक्षिणा पाठवली आहे. सविता सचिन गाडीलकर यांनी पण महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वरास अभिषेक आणि महाप्रसाद करण्याकरता देणगी पाठवलेली. सर्व जी दक्षिणा देणारे देणगी देणारे देवस्थानाकडून खूप खूप आभार. तुमच्या सहकार्यावरच हा महोत्सव दणदणीत आणि भव्य दिव्य असा पार पडला महाशिवरात्री दिवशी. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. तर आपण आता ही मिरवणूक सर्व गोष्टी आता पाहतो, जसं कसा कार्यक्रम पार पडला हे पाहतच आहोत. ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय.
मंडळी, महाशिवरात्री महोत्सव श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान आयोजित महाशिवरात्रीला संपन्न झाला आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला यूट्यूबद्वारे जी मंडळी जोडली गेली आहे त्या मंडळीकडून दक्षिणा पाठवली होती. या कार्यक्रमासाठी बऱ्याचशा मंडळीने दक्षिणा पाठवली होती महाशिवरात्री करता. त्यातील प्रमुख आहेत यशोदा साळगावकर, छाया बालाजी कदम यांच्याकडून सुशीलाबाई उत्तमराव देशमुख, शरद उत्तमराव देशमुख यांच्या नावे अभिषेक, तुकाराम खोडे आणि प्रवीण शिंदे यांनीही अभिषेकाकरता देणगी दिलेली आहे. प्रवीण शिंदे यांचा महाशिवरात्री दिवशीच वाढदिवस असल्याने त्यांनी अभिषेक करण्यास आपल्याला सुचवले होते. त्यांच्या सूचनेनुसार आपण अभिषेक केलेला आहे. सोनाली सुहास चाकणकर यांच्याकडूनही महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वरास अभिषेक करण्यात आलेला आहे. शिला अविनाश पाटील आणि समस्त पाटील परिवार पुणे यांच्याकडूनही महाशिवरात्री निमित्त अभिषेक आणि फराळ करता त्यांनी दक्षिणा आपल्या देवस्थानाला पाठवलेली आहे. सुरेखा अशोक यांच्याकडून महेश आणि निखिल यांच्या नावे अभिषेक करण्यासाठी दक्षिणा पाठवली आहे. महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर अभिषेक करा म्हणून. प्रमोद गायकवाड यांनीही अभिषेक करण्यासाठी महाशिवरात्रीला त्यांनी दक्षिणा पाठवली आहे. सुरेखा नारायण कोळंगे यांनीही अभिषेक आणि फराळ या म्हणजे दक्षिणा पाठवली आहे. रंगराव सहदेव टेपुगुडे यांनी महाशिवरात्री महोत्सव याकरता दक्षिणा पाठवलेली आहे. लक्ष्मी राम जाधव यांनी अभिषेक आणि फराळ याकरता दक्षिणा पाठवलेली आहे. शांता केंग आणि समस्त केंग परिवार यांनीही महाशिवरात्री निमित्त आपल्याकडे महापूजा करण्यासाठी दक्षिणा पाठवली. पंचाळा गिरी यांचाही अभिषेक महाशिवरात्री निमित्त करण्यात आला. दत्तात्रय कडतू यांनी महाशिवरात्री महोत्सवाकरिता दक्षिणा आपल्याकडे पाठवली आहे. सुरेखा राजाराम माने यांच्याकडूनही अभिषेकाकरता दक्षिणा पाठवली आहे. महाशिवरात्रीचा अभिषेक त्या दिवशी करायचा म्हणून वैभव माने यांच्या नावे. प्राजक्ता विनोद काकडे, आर्यन काकडे, शौर्या काकडे यांनीही महाशिवरात्रीला अभिषेकाकरता दक्षिणा पाठवलेली आहे. त्यांचा अभिषेक करण्यात आलेला आहे. सुनील साळवी यांनीही अभिषेकाकरता दक्षिणा पाठवलेली आहे. नंदन भालचंद्र साळवी यांनी महाशिवरात्री निमित्त ओंकारेश्वरास अभिषेक करण्यासाठी दक्षिणा पाठवली आहे. तुषार कडतू यांचा रुद्राभिषेक महाशिवरात्री निमित्त करण्यात आला. प्राची उत्तमराव दसवडकर, सतीश यांच्या नावे अभिषेक करण्यात आला. सीमा सदामते यांच्याकडूनही अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. प्रियंका प्रभाकर भिंगार देवे यांनीही अभिषेकाकरता दक्षिणा पाठवलेली आहे. रामचंद्र पवार यांच्याकडूनही अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. प्रियंका कल्पना शाह यांनी अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. रुपाली ढगे यांनी महाशिवरात्री निमित्त अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. सुरेखा राम बनसोडे यांनीही महाशिवरात्री निमित्त अभिषेकाकरता देणगी पाठवली आहे. कीर्ती बेडेकर यांनीही महाशिवरात्री निमित्त अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. साधना पोद्दार यांनीही महाशिवरात्री निमित्त अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. तर अनिता गायकवाड यांनीही महाशिवरात्री निमित्त या महोत्सवाकरता देणगी पाठवलेली आहे. शिवाजी पाटील यांनी या महाशिवरात्री महोत्सवाकरता देणगी पाठवलेली आहे. रवी काळे यांनीही महाशिवरात्री निमित्त अभिषेक फराळाकरता हे देणगी पाठवलेले आहेत.
प्रमोद गायकवाड यांनीही या महोत्सवाकरता अभिषेक आणि फराळ याकरता पण देणगी पाठवलेला आहे. सुनील बागळ यांनी महाशिवरात्रीला अभिषेक करण्यासाठी देणगी दिलेली आहे. प्रकाश जाधव नाशिकहून त्यांनी महाशिवरात्रीनिमित्त दक्षिणा पाठवली आहे. सविता सचिन गाडीलकर यांनी पण महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वरास अभिषेक आणि महाप्रसाद करण्याकरता देणगी पाठवलेली. सर्व जी दक्षिणा देणारे देणगी देणारे देवस्थानाकडून खूप खूप आभार. तुमच्या सहकार्यावरच हा महोत्सव दणदणीत आणि भव्य दिव्य असा पार पडला महाशिवरात्री दिवशी. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. तर आपण आता ही मिरवणूक सर्व गोष्टी आता पाहतो, जसं कसा कार्यक्रम पार पडला हे पाहतच आहोत. ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. महाशिवरात्री महोत्सव श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान आयोजित महाशिवरात्रीला संपन्न झाला आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला यूट्यूबद्वारे जी मंडळी जोडली गेली आहे त्या मंडळीकडून दक्षिणा पाठवली होती. या कार्यक्रमासाठी बऱ्याचशा मंडळीने दक्षिणा पाठवली होती महाशिवरात्री करता. त्यातील प्रमुख आहेत यशोदा साळगावकर, छाया बालाजी कदम यांच्याकडून, सुशीलाबाई उत्तमराव देशमुख, शरद उत्तमराव देशमुख यांच्या नावे अभिषेक, तुकाराम खोडे आणि प्रवीण शिंदे यांनीही अभिषेक करता देणगी दिलेली आहे. प्रवीण शिंदे यांचा महाशिवरात्री दिवशीच वाढदिवस असल्याने त्यांनी अभिषेक करण्यास आपल्याला सुचवले होते. त्यांच्या सूचनेनुसार आपण अभिषेक केलेला आहे. सोनाली सुहास चाकणकर यांच्याकडूनही महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वरास अभिषेक करण्यात आलेला आहे. शिला अविनाश पाटील आणि समस्त पाटील परिवार पुणे यांच्याकडूनही महाशिवरात्री निमित्त अभिषेक आणि फराळाकरता त्यांनी दक्षिणा आपल्या देवस्थानाला पाठवलेली आहे. सुरेखा अशोक यांच्याकडून महेश आणि निखिल यांच्या नावे अभिषेक करण्यासाठी दक्षिणा पाठवली आहे. महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर अभिषेक करा म्हणून. प्रमोद गायकवाड यांनीही अभिषेक करण्यासाठी महाशिवरात्रीला त्यांनी दक्षिणा पाठवली आहे. सुरेखा नारायण कोळंगे यांनीही अभिषेक आणि फराळ या म्हणजे दक्षिणा पाठवली आहे. रंगराव सहदेव टेपुगुडे यांनी महाशिवरात्री महोत्सव याकरता दक्षिणा पाठवलेली आहे. लक्ष्मी राम जाधव यांनी अभिषेक आणि फराळ याकरता दक्षिणा पाठवलेली आहे. शांता केंग आणि समस्त केंग परिवार यांनीही महाशिवरात्री निमित्त आपल्याकडे महापूजा करण्यासाठी दक्षिणा पाठवली. पंचाळा गिरी यांचाही अभिषेक महाशिवरात्री निमित्त करण्यात आला. दत्तात्रय कडतू यांनी महाशिवरात्री महोत्सवाकरिता दक्षिणा आपल्याकडे पाठवली आहे. सुरेखा राजाराम माने यांच्याकडूनही अभिषेकाकरता दक्षिणा पाठवली आहे. महाशिवरात्रीचा अभिषेक त्या दिवशी करायचा म्हणून वैभव माने यांच्या नावे. प्राजक्ता विनोद काकडे, आर्यन काकडे, श्वर्या काकडे यांनीही महाशिवरात्रीला अभिषेकाकरता दक्षिणा पाठवलेली आहे. त्यांचा अभिषेक करण्यात आलेला आहे. सुनील साळवी यांनीही अभिषेकाकरता दक्षिणा पाठवलेली आहे. नंदन भालचंद्र साळवी यांनी महाशिवरात्री निमित्त ओंकारेश्वरास अभिषेक करण्यासाठी दक्षिणा पाठवली आहे. तुषार कडतू यांचा रुद्राभिषेक महाशिवरात्री निमित्त करण्यात आला. प्राची उत्तमराव दसवडकर, सतीश
यांच्या नावे अभिषेक करण्यात आला. सीमा सदामते यांच्याकडूनही अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. प्रियंका प्रभाकर भिंगार देवे यांनीही अभिषेकाकरता दक्षिणा पाठवलेली आहे. रामचंद्र पवार यांच्याकडूनही अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. कल्पना शाह यांनी अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. रुपाली ढगे यांनी महाशिवरात्रीनिमित्त अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. सुरेखा राम बनसोडे यांनीही महाशिवरात्रीनिमित्त अभिषेकाकरता देणगी पाठवली आहे. कीर्ती बेडेकर यांनीही महाशिवरात्रीनिमित्त अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. साधना पोद्दार यांनीही महाशिवरात्रीनिमित्त अभिषेकाकरता देणगी पाठवलेली आहे. तर अनिता गायकवाड यांनीही महाशिवरात्रीनिमित्त या महोत्सवाकरता देणगी पाठवलेली आहे. शिवाजी पाटील यांनी या महाशिवरात्री महोत्सवाकरता देणगी पाठवलेली आहे. रवी काळे यांनीही महाशिवरात्री निमित्त अभिषेक फराळाकरता ही देणगी पाठवलेली आहेत. प्रमोद गायकवाड यांनीही या महोत्सवाकरता अभिषेक आणि फराळ याकरता पण देणगी पाठवलेली आहे. सुनील बागळ यांनी महाशिवरात्रीला अभिषेक करण्यासाठी देणगी दिलेली आहे. प्रकाश जाधव नाशिकहून त्यांनी महाशिवरात्रीनिमित्त दक्षिणा पाठवली आहे. सविता सचिन गाडीलकर यांनी पण महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वरास अभिषेक आणि महाप्रसाद करण्याकरता देणगी पाठवलेली. सर्व ही दक्षिणा देणारे देणगी देणारे देवस्थानाकडून खूप खूप आभार. तुमच्या सहकार्यावरच हा महोत्सव दणदणीत आणि भव्य दिव्य असा पार पडला महाशिवरात्री दिवशी. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. तर आपण आता ही मिरवणूक सर्व गोष्टी आता पाहतो, जसं कसा कार्यक्रम पार पडला हे पाहतच आहोत. ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. महाशिवरात्री महोत्सव श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान आयोजित महाशिवरात्रीला संपन्न झाला आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला यूट्यूबद्वारे जी मंडळी जोडली गेली आहे त्या मंडळीकडून दक्षिणा पाठवली होती. या कार्यक्रमासाठी बऱ्याचशा मंडळीने दक्षिणा पाठवली होती महाशिवरात्री करता. त्यातील प्रमुख आहेत यशोदा साळगावकर, छाया बालाजी कदम यांच्याकडून, सुशीलाबाई उत्तमराव देशमुख, शरद उत्तमराव देशमुख यांच्या नावे अभिषेक, तुकाराम खोडे आणि प्रवीण शिंदे यांनीही अभिषेकाकरता देणगी दिलेली आहे. प्रवीण शिंदे यांचा महाशिवरात्री दिवशीच वाढदिवस असल्याने त्यांनी अभिषेक करण्यास आपल्याला सुचवले होते. त्यांच्या सूचनेनुसार आपण अभिषेक केलेला आहे. सोनाली सुहास चाकणकर यांच्याकडूनही महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वरास अभिषेक करण्यात आलेला आहे. शिला अविनाश पाटील आणि समस्त पाटील परिवार पुणे यांच्याकडूनही महाशिवरात्री निमित्त अभिषेक आणि फराळाकरता त्यांनी दक्षिणा आपल्या देवस्थानाला पाठवलेली आहे. सुरेखा अशोक यांच्याकडून महेश आणि निखिल यांच्या नावे अभिषेक करण्यासाठी दक्षिणा पाठवली आहे. महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर अभिषेक करा म्हणून. प्रमोद गायकवाड यांनीही अभिषेक करण्यासाठी महाशिवरात्रीला त्यांनी दक्षिणा पाठवली आहे. सुरेखा नारायण कोळंगे यांनीही अभिषेक आणि फराळ या म्हणजे दक्षिणा पाठवली आहे. रंगराव सहदेव टेपुगुडे यांनी महाशिवरात्री महोत्सव याकरता दक्षिणा पाठवलेली आहे. लक्ष्मी राम जाधव यांनी अभिषेक आणि फराळ याकरता दक्षिणा पाठवलेली आहे. शांता केंग
आणि समस्त केंग परिवार यांनीही महाशिवरात्रीनिमित्त आपल्याकडे महापूजा करण्यासाठी दक्षिणा पाठवली. पंचाळा गिरी यांचाही अभिषेक महाशिवरात्रीनिमित्त करण्यात आला. दत्तात्रय कडतू यांनी महाशिवरात्री महोत्सवाकरिता दक्षिणा आपल्याकडे पाठवली आहे. सुरेखा राजाराम माने यांच्याकडूनही अभिषेकाकरता दक्षिणा पाठवली आहे. महाशिवरात्रीचा अभिषेक त्या दिवशी करायचा म्हणून वैभव माने यांच्या नावे. प्राजक्ता विनोद काकडे, आर्यन काकडे, शौर्या काकडे यांनीही महाशिवरात्रीला अभिषेकाकरता दक्षिणा पाठवलेली आहे. त्यांचा अभिषेक करण्यात आलेला आहे. सुनील साळवी यांनीही अभिषेकाकरता दक्षिणा पाठवलेली आहे. नंदन भालचंद्र साळवी यांनी महाशिवरात्रीनिमित्त ओंकारेश्वरास अभिषेक करण्यासाठी दक्षिणा पाठवली आहे. तुषार कडतू यांचा रुद्राभिषेक महाशिवरात्रीनिमित्त